मकर संक्रांती 14 जानेवारी 2026 रोजी आहे आणि त्याच दिवशी षटतीला एकादशी पण आहे। मग सण साजरा करायचा का एकादशी, याचं उत्तर या व्हिडिओमध्ये असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग मी वैष्णवी स्वामी सखी चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। मकर संक्रांती 14 जानेवारी 2026 ला बुधवारी येणार आहे आणि याच दिवशी 11 वर्षानंतर दुहेरी योग आलेला आहे, म्हणजे एकादशी सुद्धा याच दिवशी असणार आहे। मग काय, या दोन्ही गोष्टी एका दिवशी येणार असल्यामुळे हा दिवस चांगला की वाईट असाही प्रश्न असतो। तर एक लक्षात घ्या, हा दिवस खूप चांगला आहे। दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। एकादशी सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाची आहे आणि मकर संक्रांती सुद्धा महत्त्वाची असणार आहे। तर ज्या महिला आहेत, ज्या प्रत्येक वर्षी ज्या मकर संक्रांतीचा सण साजरा करतात, त्यांनी प्रत्येक वर्षी जसा करतात तसाच या वर्षी सुद्धा सण साजरा करायचा आहे। तर मी आधी तुम्हाला मकर संक्रांतीचं स्वरूप सांगणार आहे, त्याच्यानंतर आपण एकादशीचं व्रत करायचं की नाही याचं उत्तर शेवटी पाहूया। तर स्वरूपामध्ये बदल प्रत्येक वर्षी होत असतो। त्याच्यामध्ये पुण्यकाळ येतो, वाहन येतं, कोणत्या रंगाची साडी घातलेली आहे ते येतं, त्यानंतर कोणत्या दिशेला जात आहे ते येतं। तर ती जी स्वरूप आहे, या स्वरूपामध्ये प्रत्येक वर्षी बदल होत असतो। तर या वर्षीचं स्वरूप काय आहे ते पाहून घेऊया। तर पुण्यकाळ जे आहे त्याच्यामध्ये पुण्यकाळ आधी पाहूया। तर ते दुपारी 3 वाजल्यापासून 3:06 ते संध्याकाळी 6:20 पर्यंत पुण्यकाळ असणार आहे। यामध्ये तुम्ही वाण देणं असेल, वौसा देणं असेल, या गोष्टी या काळामध्ये तुम्ही करू शकता। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तिचं वाहन काय आहे। वाहन आहे वाघ, उपवाहन आहे घोडा। तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे। लक्षात घ्या, तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असतील तर तुम्हाला ते पिवळे वस्त्र तुम्हाला सगळ्यांना त्यात म्हणजे पिवळ्या वस्त्राचा वापर आपल्याला करायचा नाही। कोणतीच गोष्ट पिवळ्या रंगाची वापरायची नाही। तिने हातामध्ये गदा घेतलेला आहे, तिने केशरचा टिळा लावलेला आहे, वयाने कुमारिक आहे आणि बसलेली आहे। महत्वाची गोष्ट, तिनं वासाकरिता जाई हातात घेतलेली आहे। भक्षण ती पायस करत आहे। दुधाचे पदार्थ या दिवशी वर्ज करायचे आहे, टाळायचे आहे। आणि जातीमध्ये ती सर्प स्वरूपामध्ये आहे। तिने मोती परिधान केले आहे। नाव, वार नाव, नक्षत्र नाव तिचं मंदाकिनी आहे आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि तिचं जी मुख आहे ती वायव्य दिशेला आहे। अशा पद्धतीचं स्वरूप यावर्षी मकर संक्रांतीचं आहे। तुम्हाला समजलं असेल। आणि आता महत्वाचा प्रश्न येतो की आता सण साजरा करायचा की एकादशीचा व्रत किंवा उपवास करायचा। तर एक लक्षात घ्या, प्रत्येक एकादशीला जसं तुम्ही व्रत करता, उपवास करता, तसंच तुम्हाला करता येणार आहे। ज्यांनी कधीच म्हणजे जेव्हापासून त्यांनी एकादशीचं व्रत सुरू केलं आहे, उपवास करायला सुरुवात केला आहे, जर ते कधीच सुटलं नसेल, म्हणजे खूप जणांचं असं होतं की एकादशीचं व्रत आहे किंवा उपवास आहे तो सुटला जातो। मग काय, त्यांनी मकर संक्रांतीच्या दिवशी उपवास न करता मकर संक्रांतीचा सण साजरा करून जेवण करू शकता। म्हणजे जी आपण नैवेद्यासाठी बनवला आहे, जी घरामध्ये बनवलेला आहे, पुरणपोळी असेल त्याचा तो खाऊ शकता। पण ज्यांनी एकादशीचं व्रत ज्यांचं सुटलंच नाही, कधीच सुटलं नाही, त्यांनी एकादशीचं व्रत यावेळेस सुद्धा करता येणार आहे। म्हणजे तुम्ही फराळ करू शकता। त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट, ह्या एकादशीला तिळगुळ खाता येतात। उपवासाला तुम्ही तिळगुळ किंवा नैवेद्य म्हणून तिळगुळाचे लाडू किंवा तीळ दाखवू शकता। म्हणजे उपवास ज्यांचा आहे एकादशीचा त्यांनी तिळाचा वापर करू शकता, तीळ खाऊ शकता। आणि ज्यांचा उपवास सुटला असेल एकादशीच्या दिवशी, त्यांनी यावेळेस मकर संक्रांतीच्या दिवशी सुद्धा जी घरामध्ये बनवलं आहे ते तुम्ही खाऊ शकता। असं काही नाहीये की एकादशीचं व्रत ज्यांना आहे त्यांनी एकादशीचं व्रत करू शकता आणि ज्यांना मकर संक्रांतीचा सणच साजरा करायचा आहे त्यांनी मकर संक्रांतीचा सण साजरा करायचा। काही बदल करायचा नाहीये। आणि जसं तुम्ही सुगड पूजा करता तशी सुगड पूजा करायची आहे, जसं तुम्ही मंदिरामध्ये जाता तसं मंदिरामध्ये जायचं आहे आणि मंदिरामध्ये जायचं आहे त्या दिवशी वाण देणं असेल। म्हणजे उपवास किंवा मकर संक्रांतीचा सण यामध्ये काही बदल करायचा नाहीये। तुम्हाला एकादशीचं व्रत करायचं असेल तर तुम्ही एकादशीचं व्रत करा। तुम्ही सगळ्या गोष्टी जसं मकर संक्रांतीच्या दिवशी जसं करता तसं तुम्ही करू शकता। उपवास असेल तरी सुद्धा सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि नैवेद्य म्हणून तुम्ही तिळाच्या गोष्टी दाखवू शकता। आणि ज्यांना उपवास नाही त्यांनी जसं तुम्ही प्रत्येक वर्षी मकर संक्रांतीचा सण साजरा करता तसंच सण साजरा करायचा, काही बदल नाही। काय टाळायचं आहे तर एक लक्षात घ्या, त्या दिवशी वाईट बोलणं असेल किंवा कुणाबद्दल आपण जी शिव्या देणे असेल किंवा काही असेल
त्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत, वाईट गोष्टी टाळायच्या आहेत. त्याच्यामध्ये चिकन मटन या गोष्टी त्या दिवशी खायच्या नाहीयेत. आणि महत्वाची गोष्ट की दुधाच्या गोष्टी थोड्याशा टाळायच्या आहेत, जास्तीत जास्त तुम्ही टाळायचा प्रयत्न करू शकता. त्यानंतर महत्वाची गोष्ट येते की काय दान करायला पाहिजे, काय केलं पाहिजे या दिवशी. तर तुम्ही त्या दिवशी देवपूजा असेल किंवा मंदिरात जाणं असेल, त्याचबरोबर तुम्हाला तिळाच्या गोष्टीचा वापर जास्तीत जास्त या दिवशी करायचा. म्हणजे आंघोळ करत असताना तुम्हाला तीळ पाण्यामध्ये टाकून आंघोळ करायची आहे. त्यानंतर तुम्ही तीळ खाऊ शकता. तीळ दान तुम्हाला खूप चांगला योग आहे किंवा तीळ तुम्ही या दिवशी दान करू शकता. मंदिरामध्ये जर तुम्हाला काही वाटलं की चला आपण काहीतरी घेऊन गेलं पाहिजे, केळी असेल, फळं असतील किंवा नैवेद्य म्हणून काहीतरी तुम्ही घेऊन जावा, काहीतरी घरामध्ये बनवा आणि ते तुम्ही मंदिरामध्ये घेऊन जाऊ शकता, तिथं सगळ्यांना वाटू शकता. म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला वाचताय, अन्न असेल, वस्त्र असेल, कोणतीही गोष्ट तुम्ही दान करू शकताय. कारण की दान करायला खूप महत्व दिलेलं आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी खूप गोष्टी तुम्ही करू शकता. आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे, खूप जणांपर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ.